नमस्कार, तुमचं स्वागत आहे. महापालिकांचा महाआखाडा हा सर्वत्र आपल्याला दिसतोय आणि या महाआखाड्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आपल्या समोर आहेत आणि या निवडणुकांमध्ये नेमकं काय घडतंय ते आपण जाणून घेतोय. पण आजची ही जी मुलाखत आहे ही महत्त्वाची आणि विशेष मुलाखत आहे. पहिल्यांदा आपल्या सोबत बोलतायत उद्धव ठाकरे. मी वेगळी तुमची ओळख करून अर्थातच देत नाहीये, कारण उद्धव ठाकरे म्हटल्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि अर्थातच महाराष्ट्राला तुम्हाला खरं तर ऐकायचं आहे आणि तुम्ही नेमकं काय बोलताय या सगळ्या आत्ताच्या राजकीय परिस्थितीबाबत हे पण आम्हाला समजून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीनं, खरं पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे तुम्हाला की शिवसेना जी पूर्वी होती, तत्कालीन शिवसेना मी म्हणेन त्याला, आणि आत्ताची शिवसेना, आणि आत्ता शिवसेनेमध्ये जे वेगवेगळे प्रवाह आता दिसत आहेत, दोन शिवसेना झालेल्या दिसत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की हा जो सगळा महाराष्ट्रातला जो शिवसैनिक म्हणून तुमचा मतदार होता, शिवसैनिक तुमचे होते, हे शिवसैनिक आता तुमच्यासोबत आहेत, पहिल्या इतकेच तेवढे स्ट्रॉंग तुमच्यासोबत आहेत? सर्वात पहिल्यांदा दोन शिवसेना नाहीच आहेत. शिवसेना आमची शिवसेनाच आहे. दुसरी आहे ती शहासेना आहे. कारण शिवसेना म्हणजे स्वाभिमानी, अभिमानी, लढवय्यी. आणि तुम्ही पाहिलं असेल की मी गेले काही दिवस मी काय, आदित्य काय, शाखा भेटी देत आहोत आणि खरंच एक गैरवरून येतं की जुने शिवसैनिक हे भेटत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलं, नातवंड, नवीन पिढ्या हे सगळे खूप जोशात आहेत. मला नाही वाटत शिवसेना कुठे फुटली. शहासेना जरूर, कारण ती गद्दार सेना आहे. त्याच्यामुळे गद्दार सेनेला कोणी शिवसेना म्हणतच नाही. गद्दार ते गद्दार, चोर ते चोर. पण हा